नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आज पुन्हा एकदा हे आनंदाचं पान उलगडणार आहोत आणि यात आपल्याला साथ आहे ती अतिशय दिग्गज ज्येष्ठ लेखकाची. आज आपण ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत ते अतिशय ज्येष्ठ मराठी लेखक आहेत. त्यांचं नाव माहिती नाही असा मराठी वाचक नाही. गेली 60-70 वर्ष ते अविरतपणे मराठी भाषेत लिखाण करतायत. त्यांना मानाच्या पद्मश्रीनेही गौरवलं गेलंय. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते माजी अध्यक्ष आहेत. कथा, कविता, कादंबरी, ललितलेखन, व्यक्तिचित्रण, चरित्र, नाटक, बालसाहित्य असे सगळे साहित्य प्रकार त्यांनी हाताळले आहेत. आणि वयाच्या 90व्या वर्षी त्यांची नवी दीर्घ कादंबरी जिचं नाव प्राप्तकाल आहे ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. असे हे ज्येष्ठ मराठी साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. सर, खूप खूप स्वागत तुमचं आपल्या ABP माझाच्या आनंदाचं पान या कार्यक्रमात. आज प्रामुख्यानं म्हणजे खरं तर तुमच्याशी खूप विषयांवर गप्पा मारायच्या आहेत, पण आज आपण प्रामुख्याने प्राप्तकाल ही जी तुमची अगदी नुकतीच प्रकाशित झालेली कादंबरी आहे त्याच्याबद्दल बोलणार आहोत. खरं तर मी सुरुवातीला जी ओळख करून दिली त्यात आम्ही कितीतरी प्रकारचे आता संधिकाल वगैरे सारखं जे पुस्तकं आहेत बरीच पुस्तकं वाचली आहे, पण आत्ता ही प्राप्तकाल कादंबरी मोठी कादंबरी आहे. मी जसं म्हटलं तसं दीर्घ कादंबरी आहे आणि तुम्ही स्वतःच त्यात लिहिलेलं आहे की खरं तर याचा नायक हा काळ आहे. प्रस्तावनेत मी वाचलं त्यात तुम्ही लिहिलंय. तर काळ हा नायक आहे आणि या काळाभोवती ही गोष्ट जर फिरते तर काय आहे नक्की प्राप्तकाल, म्हणजे हा प्राप्तकाल कुठला आहे? मला आनंद होतो की तुम्ही या कादंबरीचं मर्म जे माझ्या मनामध्ये होतं ते नेमकं प्राप्तकाळमधला काळ हा नायक आहे. मी काळ हे कादंबरी लिहिताना आपोआप ते पात्र म्हणून आलं. कादंबरी लिहिण्यापूर्वी काळ हे पात्र माझ्या डोळ्यासमोर नव्हतं. काळाने आपलं रूप कादंबरीमध्ये धारण केलं. माझ्या डोळ्यासमोर होतो की प्राप्तकाल, आजचा काल, वर्तमान. आता मी तर गेली 50-60 वर्ष लिहितोय. मी व्यक्तिशः काळाबरोबर चालणारा लेखक आहे. मला पुराण कथामध्ये रस वाटत नाही. ऐतिहासिक कादंबऱ्यामध्ये घडून घडल्या घटना आहेत त्यावर मला लिहावंसं वाटत नाही. म्हणजे कर्णावर, शिवाजी महाराजांच्यावर पाणी, हा भाग वेगळा. मला वर्तमान काळ आणि आज जे जगणं माझ्या आजूबाजूचं आणि माझं स्वतः जगणं हेच मला लिहिण्याचे विषय वाटतात. त्यामुळे काळाबरोबर समांतर जो काळ येतो त्याच्याशी मी एकेकाळी झोपडपट्टीत राहत होतो. माहीमची कादंबरी आली, माहीमची खाडी, त्या काळाप्रमाणे मी लिहित गेलो. वारुळ सनद नावाची कादंबरी या ब्युरोक्रसीवर आहे. तारकर्ली नुकतीच माझ्या वाचनात आली. हां, तर आताचा जो काळ आहे गेली काही वर्ष, विशेषतः 19वे आणि 20वे शतक आणि 21वे आता सुरू झालं, ही 2 शतकं आपण डोळ्यासमोर घेतली तर मग काळाची लीला, काळाचे विभ्रम आणि काळाचे उलटापालट करण्याचे सामर्थ्य आपल्या लक्षात येतं. आपण महाराष्ट्रापुरतं आणि आपल्या देशापुरतं म्हटलं तरी 1919वे आणि 20वे शतक ही फार वेगाने घडलेली घटना, अनेक घटना घडल्या आपल्या देशामध्ये. या संबंधित 50-60-70 वर्षाच्या काळामध्ये, विशेषतः स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळामध्ये या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये तो विलक्षण फरक पडला राजकारणात, विशेष करून राजकारणामध्ये. म्हणजे माझ्या लहानपणी किंवा काही 50 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये यशवंतरावजी असेपर्यंत राजकारणाचा प्रभाव नव्हता, समाजकारणाचा प्रभाव होता. यशवंतरावजी गेले, आपण काँग्रेस वगैरे ह्या विचार करूया नको, तो आपला विषय नाही. माझाही राजकारणाचा विषय नाही. आता राजकारणावर मी लिहू शकतो, मग प्राप्तकाळामध्ये मी खूप लिहिलं राजकारणावर, परंतु आपल्या आत्ता विषय आहे. मला म्हणायचं की राजकारणामध्ये सुद्धा काही आदर्श असावे लागतात. समाजाला पुढे नेणारे, काळाला धक्के देणारे, काळ अंगावर घेणारे आणि काळाला एक वेगळं काळाचं स्वरूप देणारे, असे गेल्या 50 वर्षामध्ये मला कोणी आढळलं नाही. पण तुम्ही 50 वर्षाचा काळ म्हणताय, पण ही जी कादंबरी आहे ही प्रामुख्याने गेल्या 20-22 वर्षाचा काळ, म्हणजे 2000 सालाच्या. बरोबर. त्याचं कारण असं की त्याच्या आधी मी 2 म्हणजे 1920वे शतक हे मी माझ्या संधिकाल नावाची कादंबरी मी त्याच्या आधी लिहिली. ती 400-450 पानाची मोठी कादंबरी आहे. त्यामध्ये संबंध 100 म्हणजे टिळकांचा मृत्यू 1920 साली झाला, त्याच्या दरम्यानचा काळ घेऊन मी अगदी स्वातंत्र्यापर्यंत आलेलो आहे. म्हणजे बाबरी मशीद नष्ट होईपर्यंतचा काळ मी पकडलेला आहे. त्यामध्ये विशेषतः महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामधला मध्यम वर्ग
की जो तथाकथित मूल्यव्यवस्था सांभाळतो असं आपण म्हणतो, त्या मध्यमवर्गाची मूल्यऱ्हासाची कथा ती आहे. हे सगळं मी पाहतो ते संधिकालमध्ये मी लिहिलं. आणि मग संधिकालानंतर मी त्यावेळी ठरवलं होतं की संधिकाल कादंबरी ही 1920वी आहे. 20वे शतक आणि 21वे शतक याच्यामधला जो काल आहे त्याला इंग्रजीमध्ये ट्वायलाईट म्हणतात. संधिकाल आपण म्हणतो की रात्र होण्यापूर्वी आणि सूर्य असतो. तो काळ मी त्या कादंबरीत पकडला होता. आणि अर्थात त्याच्यानंतरचा प्राप्त काल जो आपल्या आता हातात आहे, ज्याच्यातून आपण आता चालतो आहोत, आपण प्रवास करतो, तो प्राप्त काल. त्या प्राप्तकाला मला लिहायचं होतं संधिकालाच्या पार्श्वभूमीवर. आणि प्राप्तकालाच्या काळामध्ये मला मध्यमवर्ग तर राहिला नाही असं मला वाटतं. जो मी मध्यमवर्गाचा प्रतिनिधी आहे. 90% लोक या देशातले सुशिक्षित लोक मध्यमवर्गाचे असे होते. 90 साली जी एक आर्थिक उलाढाल झाली या देशामध्ये आणि मध्यमवर्गाला पैसे मिळायला लागले. आज मध्यमवर्गाचा एक सामान्यपण पगार बेसिकली मध्यम वर्गाची जी व्याख्या आहे ती बदलली. त्यामुळे मूल्य व्यवस्था बदलली. हे मला या प्राप्त कालामध्ये आणायचं होतं आणि त्यावर कादंबरी लिहायची होती. आता कादंबरी किती प्राप्तकाल म्हणजे हा 21वे शतक घेतलं तर जेमतेम 20 वर्ष आता उलटत आहेत. 2000 सालापासून 2022 मध्ये होतात. 22 म्हणजे 22 पर्यंत म्हणजे ह्या शतकाचा एक तुकडा. या तुकड्यावर कादंबरी लिहायची. कादंबरी लिहिणं हे तुम्ही वाचक आहात, चांगल्या वाचक आहात, रसिक वाचक आहात. कादंबरी लिहिणं हे फार शिरवणारी आणि दमवणारी गोष्ट असते. कादंबरी म्हणजे एक प्रतिसृष्टी असते. साहित्य मी लिहितो. आता प्राप्तकाल माझ्यापुरते एक वेगळं जग आहे. तो मी तुमच्यासमोर उभं करून ठेवलंय. बरं वाईट काय असेल ते. त्या प्राप्तकालामध्ये गेल्या 20 वर्षामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्या संबंध या प्राप्तकालावर राजकारणाचा प्रचंड प्रभाव आहे. समाजकारण आगरकरांच्या, टिळकांच्या नंतरच्या काळामध्ये 20व्या शतकामध्ये समाजकारणाला फार महत्त्व होतं. आणि म्हणून तो मध्यमवर्गीय बघा पत्रकार, लेखक हे सगळे मध्यमवर्गातून आलेले होते त्या काळातले. समाजसुधारक सुद्धा हे राहिलेलं नाही. आणि आता जो वर्तमान काळ आहे हा इतका त्याचं वर्णन करता येणार नाही. खरं म्हणजे मी प्रयत्न करण्याचा. विलक्षण जातीयता, विलक्षण धर्मीयता, विलक्षण विषमता, विलक्षण स्वार्थ घराणेशाही राजकारणामधली आणि राजकारणाचं विरूपीकरण. राजकारण एक खरं सुंदर गोष्ट आहे. मला नेहरू गांधींचं राजकारण मी लहानपणी पाहिलेलं आहे. राजकारण लोक शाळा अनेक विद्यार्थ्यांनी 20व्या साली 1920 गांधी म्हणाले शाळा सोडा. अनेकांनी आपले करिअर सोडली, शाळा सोडली, कॉलेज सोडलं आणि स्वातंत्र्याचा भाग घेतला. ते आता राहिलेलं नाही. म्हणजे बेसिकली तुम्ही जसं म्हटलं तसं स्वार्थ आहे, पण हे जे भारावलेपण आहे काहीतरी करायचं ते नाही. आणि प्राप्तकाल प्रयोजन नाही. आता प्रयोजन नाही. जे माझ्या काळात जे प्रयोजन होतं, जगण्याचं प्रयोजन होतं, शिक्षणाचं प्रयोजन होतं, काही करण्याचं प्रयोजन होतं, ते आता प्रयोजन राहिले. माणसं भरकटलेली आहेत. समाजाचा तोल ढासळलेला आहे. आणि समाजाचा तोल ढासळणारे जो कोण असतो मध्यमवर्ग एक लहानसा त्याचा भाग प्रतिनिधी. महत्वाचे राज्यकर्ते, राजकारण हे कारण गेल्या 75 वर्षामध्ये आपण आपलं राजकारण करतो. ब्रिटिशांना हाकलून दिलं आपण. आम्ही आमचं राजकारण करतो. नेहरूंचं, यशवंतराव चव्हाणांचं, त्यावेळेचे सगळे जे होते राजकर्ते त्यांच्या राजकारणातून आपण आज आल्यानंतर किती फरक वाटतो. माझ्यासारख्या माणसाला उदास वाटतं, दुःख वाटतं की आपण कुठे होतो आणि कुठे आलो. बरोबर आहे. त्यामुळे हा वर्तमान काळ मला उग्र, दुष्ट आणि असह्य असा वाटतो. तो या कादंबरी मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. पण कादंबरी म्हटल्यानंतर त्याला कथानक आलंच. ती साहित्यकृती आहे. मी म्हटल्याप्रमाणे प्रतिसृष्टी आहे. ती लिहिताना, ती बांधताना, ती उभारताना काही कायदे आहेत, काही नियम आहेत. कादंबरीचं काही तंत्र आहे. कादंबरीमध्ये काही इमारत अशी असावी तशी इमारत असते. विटा रचावी लागते. आणि शेवटी अगदी सुरुवातीच्या पायापासून तो वरच्या कळसापर्यंत एक प्रकारचा तोल सांभाळून ती सृष्टी निर्माण वाचकाला आपलं वाटलं पाहिजे. बरोबर आहे.
आता तुम्ही ज्या अर्थी हा कार्यक्रम करतात आणि कादंबरी वाचली आणि तुम्हाला आवडली त्या त्या कादंबरी मी काही प्रमाणात यशस्वी झालो नाही, आहे अर्थात. ती प्रतिसृष्टी निर्माण करण्यामध्ये. आता ह्या प्रतिसृष्टीमध्ये प्राप्तकाराचा जो काळ आहे तो महत्त्वाचा आहे. पण सर तुम्ही काळ महत्वाचा आहे म्हणत असले तरी त्याच्यात पात्र आहेतच. साऱ्या गोष्टी सांगतो. कसं असतं की यावर्षी आपण म्हणजे राजकारणात आहे, माझ्या कादंबरीत खूप राजकारण आहे आणि धर्माचा जास्त विचार आहे. हिंदू धर्माचा गेल्या 100 वर्षामध्ये 50 वर्ष आधीची घेऊ, 50 वर्ष विचार केलेला एवढा गेल्या 50 वर्षामध्ये धर्माचा विचार होतो. धर्मविचार. मग धर्मविचार कोणी आम्हाला सांगितला? शंकराचार्याने सांगितला, विवेकानंदाने सांगितला तो धर्मविचार आणि आजचा धर्मविचार. मग हिंदू धर्म हा वाटून घेता येतो का? तुमचा, माझा, याचा. हिंदू धर्म तर सर्वांचा आहे. मग हिंदू धर्माबद्दल जे आता चाललेले आहे सध्या राजकारण ते मला पसंत नाही. मी कादंबरीमध्ये त्याचा इन्कार केलेला आहे आणि मी असं म्हणालो की जर आपल्याला जगाबरोबर चालायचं, काळाबरोबर चालायचं असेल, काळ म्हणजे मग अमेरिका आली, फ्रान्स आलं, जर्मनी आलं, सगळं जग आलं. त्यांच्यामध्ये लोकशाही, आमच्याकडे लोकशाही आहे. मग लोकशाहीचा वापर आपण कसा करतो आहोत हे लोकशाही मोठं वरदान आपण अत्यंत झगडून रक्त सांडून आपण मिळवलेलं आहे. त्याचा वापर कसा करतो तो लोकांसाठी चाललं राज्य ते राज्य ती लोकशाही. लोकशाहीची वेळ आज तसं आहे का? माझा आवाज माझ्या राज्यात कुठे दिसतो का? मला माझ्यासारख्या सहस्रावध लोक आहेत की त्यांना आपला आवाज हवा आहे का? तो आवाज कोंडल्यासारखा वाटतो. त्या कादंबरीत शेवटी असं म्हटलं आहे की पुढे काय होईल तर काय होईल, कदाचित अतिशय वाईट गोष्टी घडतील. नागरिक म्हणून मला वाटतं की पुढचं महाभारत आहे आणि महाभारत हे धर्म आणि अधर्म याचा संघर्ष आहे. धर्माने गेलेला माणूसही दुःखी होतो आणि अधर्माने गेलेला माणूस दुःखी होतो. तसं कदाचित होऊ शकेल असं एका मला वाटतं. पण लेखक म्हणून मला वाटतं नाही. या देशामध्ये पुन्हा नवे वारे वाहतील, नवा पाऊस पडेल, नवं सूर्यप्रकाश येईल आणि माणसं पुन्हा प्रसन्नपणे प्रगतीच्या मार्गाने आणि हा देश पुन्हा वैभव संपन्न होईल असं मला म्हणायचं आहे. तो काळाचा महिमा, तो काळ या ठिकाणी प्रगट होतो आणि कादंबरी त्या ठिकाणी संपते. नाही खरंच सर, म्हणजे तुम्ही आत्ता बोलले त्यातून तर कादंबरी आणखीन आम्हाला स्पष्ट झाली आणि लक्षात आलं की 20-22 वर्षाच्या काळात राजकारणी तर ठीकच आहे, म्हणजे राजकारणावर तुम्ही परखड मत व्यक्त केलेलं आहे. मात्र या 20-22 वर्षाच्या काळात आपण सामान्य माणसं सुद्धा जे आपल्या जगण्याचा ऱ्हास झाला आहे त्याला तुम्ही आरसा दाखवला एक प्रकारचा की या पद्धतीचं जगणं आपण जगतोय. त्यामुळे खरंच खूप महत्त्वाची कादंबरी आहे ही, सगळ्यांनी वाचायलाच हवी. एकतर इतक्या अडचणीतून तुम्ही ही कादंबरी लिहिली त्यासाठी एक धन्यवाद. एक महत्त्वाची कादंबरी आपण म्हणू याला. आणि दुसरं, आज आनंदाचे पानमध्ये या कादंबरीबद्दल बोलण्यासाठी तुम्ही आलात, आमच्याशी या गप्पा मारल्यात आणि तुमचे जे विचार आहेत ते सांगितलेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला उत्तम आरोग्यासाठी आमच्या सगळ्यांकडनं शुभेच्छा. भारती मॅडम मनापासून आम्हाला म्हणतो, कारण खूप आनंदाने आपल्या चर्चा झाली, कादंबरीवर बोलता आलं आणि प्रथमच तुम्ही कादंबरीची दखल घेतली. कादंबरी अनेक आता वाचतील लोक आणि मलाही आनंद वाटला. धन्यवाद. मधु मंगेश कर्णिक सरांची प्राप्तकाल खरं तर आत्ताच्या काळाचा आरसा आहे. या कादंबरीबद्दलच्या गप्पांनंतर आता वळूया एका नव्या कथासंग्रहाकडे. पालघरचे लेखक विवेक कुडू यांचा कथासंग्रह 4 चपटे मासे शब्द प्रकाशनानं हा कथासंग्रह प्रकाशित केलाय. पालघरच्या बोलीभाषेचा प्रभाव असलेल्या 10 कथा आपल्याला या कथासंग्रहात वाचायला मिळतात. त्या कथा कुणाची गोष्ट सांगतात, कशाचं शब्दचित्र रेखाटतात हे जाणून घेऊया लेखक विवेक कुडू यांच्याकडूनच. नमस्कार. 5 मार्च 2022 रोजी शब्द पब्लिकेशनतर्फे माझा 4 चपटे मासे हा कथासंग्रह प्रकाशित झाला आणि आज ABP माझाने या कथासंग्रहाची दखल घेतली त्याबद्दल ABP माझाचे मनपूर्वक धन्यवाद. कथा मुळात सांगणं असतं आणि प्रत्येकाला काही ना काही सांगायचं असतं, काही काही ऐकायचं असतं. सांगणं आणि ऐकणं याच्यावरच माणसाचा माणूसपण जिवंत आहे असं मला वाटतं. प्रत्येकाकडे कथांची गाठोडी असतातच
अर्थात ती कधी सोडली जातात, कधी कधी माणसांच्या सोबत अदृश्य होतात. तर त्याच माणसांच्या कथा सांगण्याचा प्रयत्न या 4 चपटे मासे या कथासंग्रहात केलेला आहे. या कथासंग्रहात एकूण 10 कथा आहेत आणि पालघर जिल्हा, त्याचा जो परिसर आहे तो परिसर कवेत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या 10ही कथा वेगवेगळ्या आहेत, म्हणजे एकाच बाजाच्या किंवा एकाच धाटणीच्या नाही आहेत. म्हणजे त्यातली भीमा अबोल होण्या अगोदरचे काही दिवस ही जर कथा घेतली तर त्या कथेमध्ये तुम्हाला भातशेतीमध्ये जे शेतकरी आहेत त्या असंख्य शेतकऱ्यांचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ती कथा येते, त्या व्यथा वेदना येतात. म्हणजे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पिकांच्या सभोवताली असलेले जे सगळे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची दुःख येतात. भातशेतीच्या संदर्भात आत्तापर्यंत आलेली नाही आहेत, तर ती त्या कथेमध्ये येते आणि त्याच्या संदर्भात असलेले आणखीन काही प्रश्न ओघानेच येतात. डबल डेकर ही कथा जी आहे की आपण शिकलो, बऱ्यापैकी सुशिक्षित झालो, परंतु अजूनही माणसाला असं वाटतं की काळा पैसा पडतोय. मग मांडूळ नावाचा जो साप आहे त्याच्या मागे असणारा एक तरुण आणि मग असा जो भरपूर पैसा कुठून तरी येईल अशी जी पैसा येईल अशा पद्धतीची जी इच्छा मनात असणारी माणसं जी आहेत ती नक्की कशी वागतात, मग त्या सापाच्या मागे कसे जातात आणि मग त्यांचा कसा भ्रमनिरास होतो ते त्या कथेमध्ये येतंय. केमिकलची बोय आणि सारिंगा ही जी एक कथा जी आहे, तर मला असं वाटतं की आपले सगळे समुद्रकिनारे जे आहेत ते सुरक्षित राहिलेले नाही आहेत. त्या समुद्रकिनाऱ्यांच्या शेजारी असलेल्या औद्योगिक वसाहती यांनी त्यांच्या वसाहतीतले जे सगळं पाणी आहे, प्रदूषित पाणी आहे, ते त्या किनाऱ्यांवर सोडलेलं आहे. आणि मग त्या किनाऱ्यांवर राहणारे जे सगळे मासेमार असतील किंवा इतर समाज असतील, ते इतर समाज ते हतबल झालेले, ते काही करू शकत नाहीत. म्हणजे त्यांनी ते मोर्चा काढतात, ते आंदोलनं करतात, ते अर्ज करतात आणि मग त्यांचं दुःख जे आहे ते एक मासा सांगतं, म्हणजे मासा नॅरेशन करतो तिथे आणि मग त्याचा तो राग जो आहे, द्वेष जो आहे, तो सगळा त्या कथांमध्ये त्या कथेमध्ये प्रकट करतो. मटण आणि फालुदा ही जी कथा जी आहे ती एक सायलेंट रोमांस ज्याला असं आपण म्हणूया, तर ती आहे एक वेगळी प्रेमकथा आहे आणि त्यामध्ये माणसांच्या प्रेरणांचा शोध घ्यायचा प्रयत्न त्या कथेमध्ये केलेला आहे. आता कथा लिहिण्यासाठी मला कोणत्या गोष्टी प्रेरणा देतात, तर कधी कधी असं लक्षात येतं की माणसं हतबल झालेली आहेत. म्हणजे एखादी स्त्री आपल्याला परवडत नाही म्हणून 2 दिवसाआड गोळ्या घेते किंवा सकाळी दरवाजा उघडल्यानंतर तुम्हाला केमिकलचा भपकारा तुमच्या नाकामध्ये येतो किंवा एखाद्या विद्यार्थ्याच्या अकाउंटला 6 रुपये आणि 7 पैसे असतात आणि मग तो मेसेज पाठवतो की मला काही पैसे हवेत किंवा एखाद्या मुलाच्या घरातली 4 माणसं आत्महत्या करतात आणि मग त्याचा जो मनाचा कोंडमारा जो आहे हे सगळं त्रास देतं आणि त्या त्रासातून मग कथा लिहावीशी मला वाटतं आणि मी त्या कथा लिहिलेल्या आहेत. एका बाजूने स्वचा शोधच आहे तो, म्हणजे स्वतःला देखील प्युरिटीकडे नेणं आणि समाजामध्ये असलेला जे काही माणसांचे तळ आहे तर ते तळ शोधणं. म्हणजे मला गमतीने एक सांगायचं आहे की ABP माझाचं जे काही टॅगलाईन आहे की उघडा डोळे आणि बघा नीट, तर मी एका कथेमध्ये असं लिहिलं की उघडा डोळे आणि बघा डीप, तर ते डीप जात राहणं. म्हणजे या परिसरामध्ये कुपोषण असेल तर ते नक्की कुपोषण त्या मुलाच्या संदर्भातच आहे की एकूण समाजाच्या संदर्भात आहे. मग त्या कुपोषणामागे कोणाकोणाचा वाटा आहे, म्हणजे त्यांना कुपोषित करण्यामागे कोणाकोणाचा वाटा आहे, तर हे डीप पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न मी कथांमध्ये केलेला आहे. आमचे मित्र आशुतोष पोद्दार असं म्हणतात की या कथा वाचत असताना पंचेंद्रिया कामाला लागतात, तर मी त्या कथांमधून तुमच्या सगळ्या पंचेंद्रिय म्हणजे स्पर्श असेल, रस असेल, गंध असेल, रूप असेल, तर ह्या इंद्रियांना असं म्हणतो की मी आव्हान ती कथा देते आणि तुम्हाला तो अनुभव देते. आणखीन एक म्हणायचं आहे की पालघर जे आहे ते बोलीभाषांचं माहेर आहे आणि बोलीभाषा ह्या अभिव्यक्तीसाठी खूप चांगल्या असतात. त्यामुळे या कथांमध्ये मी
एक जवळजवळ 3 बोली भाषांचा वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ते वारली समाजातील बोली असेल, आगरी समाजातील असेल, कोळी विशेषतः मांगेला समाजाची बोली असेल, तर त्या बोलीतनं अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा कथासंग्रह जो आहे त्या कथासंग्रहाच्या शेवटला हे जे काही बोलीतले शब्द जे आहेत ते त्याच्या लहेजानुसार येतात, तर त्यांचे अर्थ देखील दिलेले आहेत. म्हणजे वाचकाला कुठेही ही कथा वाचत असताना अडचण येणार नाही. आणखीन या कथांमध्ये मी एक नवीन असं बघितलं की आता IPL चालू आहे आणि IPLची क्रेज जी आहे ती या भागांमध्ये खूप आहे. म्हणजे समाजाच्या IPLs आहेत, गावांच्या IPLs आहेत आणि अगदी IPLचा जो सगळा डोलारा जो आहे तो उभा करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामागे कुठेतरी एक हा जो तरुण जो आहे तो भरकटतो आहे. म्हणजे त्याला असं वाटतं की अरे आपण 6 मारलं किंवा आपण कॅचेस पकडले किंवा आपण चांगली बॉलिंग टाकली म्हणजे आपल्या जगण्याचं सार्थक झालं. त्याच्या पलीकडे देखील काहीतरी आहे. तर हे आता या परिसरात होताना दिसतंय. म्हणून मी एक फोक्शाचा नो बॉल आणि पोलार्डची अर्धी इनिंग म्हणजे त्यातली नावं जरा अशी पोलार्ड आणि अशी नावं घेतलेली आहेत, पण ती वेगळ्या पद्धतीची कथा तिथे येते. तर एकूण हा परिसर मी या म्हणजे या कथासंग्रहातनं कवेत घ्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या कथा तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचा अनुभव देतील असं मला वाटतं. त्यातली एक 7 दिवसाचं मरण ही कथा जी आहे ती माझ्या जीवनाशी संबंधित आहे आणि तशी कथा मला असं वाटतं की मला परत लिहून होणार नाही. 2006 साली ही कथा लिहिली होती आणि 2006 नंतर 2022 पर्यंत येता 10 कथांचा एक कथासंग्रह आला. ह्या कथा लिहिताना म्हणजे लिहिण्याच्या प्रेरणा वगैरे ज्या आहेत तर मला लोकमान्य जयप्रकाश नारायण विद्यालय आगरवाडी आणि आमचं सोनपंत दांडेकर महाविद्यालय पालघर या दोन्ही शाळा आणि कॉलेजमधले जे शिक्षक माझे आहेत तर ते शिक्षक जे आहेत या शिक्षकांच्यामुळे मला लिहावं असं वाटलं आणि हा परिसर जो आहे तो परिसरातली माणसं आहेत ती माणसं या कथांतनं मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं की हा कथासंग्रह तुमच्या पसंतीस उतरेल. आपण अवश्य तो वाचावा. पुनश्च एकदा ABP माझाचे धन्यवाद. त्याने मला इथे बोलवलं आणि माझी मुलाखत घेतली. नव्या दमाचे अनेक लेखक महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात लिहित आहेत. आज पालघरच्या विवेक कुडू यांच्या या कथासंग्रहाची आपण ओळख करून घेतली आहे. या कथा वेगळ्या आहेत आणि वेगळं जगणं अधोरेखित करणारे आहेत. या कथासंग्रहानंतर आज ABP माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर सर कोणत्या पुस्तकाची शिफारस करतायत हे पाहूया माझी शिफारस या सदरात. नमस्कार. माझी शिफारसमध्ये मी आज पुस्तक घेऊन आलो आहे. समकालीन राजकारण आंबेडकरवादी आकलन हे वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचं गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेलं पुस्तक घेऊन. प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसनं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे आणि हे उपयुक्त अशा प्रत्येकासाठी आहे जे प्रत्यक्ष राजकारणात आहेत, ज्यांना आंबेडकरवादी चळवळीची पुढची दिशा जाणून घेण्यामध्ये स्वारस्य आहे किंवा जे या दोन्हीपेक्षाही वेगळे आहेत पण जेन्युइनली ज्यांना राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना एक वाचक म्हणून प्रेक्षक म्हणून आपल्या सभोवतालचं जे राजकारण घडतं आहे त्याचे अर्थ अन्वयार्थ लावण्यामध्ये रस आहे, अशा प्रत्येकानं हे पुस्तक वाचलं पाहिजे अशी मी आवर्जून शिफारस करीन. 2017मध्ये प्रबुद्ध भारतचं पुनरुज्जीवन झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या वेगवेगळ्या विषयांवर जे चिंतन केलं ते त्यांच्या अग्रलेखामधून त्यांनी मांडलं आणि त्यातल्या 42 निवडक अग्रलेखांचा हे पुस्तक म्हणजे संग्रह आहे. या अग्रलेखांवर जेव्हा आपण नजर टाकू तेव्हा त्यातल्या काही गोष्टी ज्याच्याबद्दल नेहमीच चर्चा होती, मग ती प्रकाश आंबेडकरांनी ओवेसी यांच्याशी केलेली जवळीक असेल, रिपब्लिकन ऐक्यापासून घेतलेली फारकत असेल, काही वेळेला वारकरी संप्रदायाशी त्यांची जुळणारी ते जुळवू पाहत असलेली नाळ असेल, तर हे सगळं का होतं आहे, हे ते का करत आहेत याचं फार नेमकेपणानं मांडणी त्याची या अग्रलेखांमधून प्रकाश आंबेडकरांनी केलेली आहे. मराठा आरक्षण असेल, दलितांमधले दलितांतर्गत काही ताणेबाणे आहेत, अशा अनेकविध विषयांचा उहापोह या अग्रलेखांमधून प्रकाश आंबेडकरांनी केलेला आहे.
प्रकाश आंबेडकरांबद्दल एक गोष्ट नक्की म्हणता येईल की त्यांच्या राजकारणाच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप असले तरीसुद्धा वैचारिक पातळीवरचा व्यभिचार त्यांनी केला नाही. तो करून सत्तेची खुर्ची उभवण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही आणि ते वैचारिक एक झेंडा खांद्यावर घेऊन त्या पद्धतीनं गेल्या 30 वर्षांपासूनचं राजकारण करू पाहतायत. अनेकदा त्याच्यामध्ये त्यांची समन्वयवादी भूमिकाही आपल्याला दिसती. त्या सगळ्याचं थोडं विस्तारानं ते काय विचार करतायत हे आपल्याला या पुस्तकामधून वाचायला मिळतं. त्यामुळं मी जरूर शिफारस करीन की महाराष्ट्रामध्ये राहून जे राजकारणाबद्दल ज्यांचं कुतूहल ज्यांच्या मनामध्ये जागा आहे अशा प्रत्येकानं हे पुस्तक जरूर वाचावं. त्यामुळे नक्की वाचा, तुम्हाला नक्की यातून काहीतरी मिळेल. धन्यवाद. एका अत्यंत महत्त्वाच्या पुस्तकाची आज ओळख आपल्याला राजीव खांडेकर सरांनी करून दिली आहे. आज आत्तापर्यंत 3 अगदी वेगळ्या पुस्तकांविषयी आपण बोललो, पण आणखीही पुस्तकांविषयी जाणून घ्यायचं आहे आपल्या टॉप 5 मधून. रसिक हो, नमस्कार. आपल्या नेहमीच्या या सदरामध्ये तुम्हाला ज्या पुस्तकांना आमच्या राजहंस पुस्तक पेठेत खूप मागणी आहे ती तर तुम्हाला सांगतोच मी, शिवाय जी पुस्तकं तुम्ही आवर्जून वाचायला हवीत अशाही पुस्तकांचा उल्लेख आवर्जून करतो, कारण मला वाटतं मनापासून की हे तुम्हाला सांगायलाच हवं. गंमत म्हणजे आजचं पहिलं पुस्तक आहे मृदुला भाटकर यांचं अतिशय उत्कृष्ट असं मला हे सांगायला हवं हेच पुस्तक आहे. पहिल्यांदा अतिशय दमदार आशय असलेलं एका जजनी लिहिलेलं हे उत्कृष्ट पुस्तक जरूर वाचायला हवं आणि सध्या याला उत्तम मागणी आहे. त्यानंतर मी अशा पुस्तकाचा उल्लेख करणार आहे जी गेली अनेक महिने वर्ष म्हणा तुम्ही आमच्या दुकानामध्ये प्रचंड मागणी आहे. अनेक प्रकारची प्रवास वर्णनं येतात, पण उत्तर पूर्वेकडच्या मिझोराम, अरुणाचल अशा अनेक भागातल्या जंगलांचं अतिशय उत्कृष्ट असं हे प्रवास वर्णन जंगलांचं अप्रतिम राधिकाताई टिपरे यांनी लिहिलेलं उत्तर पूर्वेचे इंद्रधनू हे याच्यामध्ये फोटो बिटो इतके अप्रतिम आहे स्वतः राधिकाताईंनी काढलेले आणि उत्कृष्ट वर्णन असलेलं हे पुस्तक अगदी जरूर वाचायला हवं. लोकांच्या प्रचंड मागणीत असलेलं हे पुस्तक आहे. त्यानंतर असंच एक पुस्तक आमच्याकडं कायम मागणी असलेलं लोकांचं अतिशय आवडतं पुस्तक म्हणजे त्याचं सध्या युद्धाचे ढग जगावर घोंगावत आहेतच, त्यामुळे जास्तच महत्त्व वाटले की जगातल्या गुप्तहेर यंत्रणा कसं काय काम करतात. तर त्यातलं एक अतिशय उत्कृष्ट पुस्तक म्हणजे पंकज कालूवाला यांचं इस्रायलची मोसाद. हे अतिशय अभ्यासपूर्ण आणि मोसादची अंतर्गत पूर्ण माहिती देणारं हे पुस्तक जरूर वाचा. खूप लोकांना अतिशय आवडतं हे. मित्रांनो, त्यानंतर मी अशा पुस्तकाची ओळख तुम्हाला करून देणार आहे की तो वयाच्या पलीकडे जाऊन सर्व वयातील लोकांना अतिशय प्रिय आहे असा आपला चिंटू. चिंटूचे अनेक भाग आले. पहिल्यांदा 1 ते 16 भाग आले कृष्ण धवल, त्यानंतर 17 ते 24 आले आणि आत्ता नुकतेच आलेले हे 25 ते 38 चिंटूचे भाग रंगीत सगळे आहेत. याला अतिशय मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आणि हे प्रत्येक वयाच्या माणसाला हे आवडणारच अतिशय. मिस्किल खुसखुशीत हसायला लावणारा चिंटू आपल्या घरी असायलाच हवा असा आहे. आणि त्यानंतर शेवटच्या पुस्तकाची ओळख करून देणार आहे ते अतिशय मौलिक ग्रंथराज म्हणावं असं साधना प्रकाशनाने काढलेलं गांधींविषयी हे 3 खंडातलं पुस्तक आहे. याच्यामध्ये 43 लेखकांनी लिहिलेले 100 लेख गांधींच्या विविध पैलूंना उलगडणारे असे आहेत. हे जरूर वाचायला हवं असं पुस्तक आहे. मित्र हो, ही पुस्तकं जरूर वाचत राहा आणि मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे वाचाल तर समृद्ध व्हाल. धन्यवाद. तर ही होती या आठवड्याची टॉप 5 पुस्तकं. आज मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश मृदुला भाटकर यांच्या हे सांगायला हवं या पुस्तकानं आपल्या टॉप 5 मध्ये दुसऱ्यांदा हजेरी लावली आहे. तर चिंटूही लोकांना भावतोय असं दिसतंय. प्रसिद्ध लेखक जॉर्ज R.R. मार्टिन म्हणतात, अ रीडर लिव्ज 1,000 लाईव्स बिफोर ही डाईज. द मॅन हू नेव्हर रीड्स लिव्ज ओनली वन्स. याचा अर्थ जी व्यक्ती वाचते ती एकाच आयुष्यात अनेक आयुष्य जगते, मात्र जी वाचतच नाही ती एकच आयुष्य जगते. आज आपण ज्या पुस्तकांची चर्चा केली ती खरंच अशा प्रकारचा नवा अनुभव देणारी आहेत. तेव्हा आज ज्यावर गप्पा मारल्या ती पुस्तकं जरूर वाचा. आपल्या टॉप 5 मधली पुस्तकं वाचक प्रिय ठरतात, तीही नक्की वाचा. आणि पुढच्या आठवड्यात अशाच नवीन पुस्तकांबरोबर आम्ही येणारच आहोत नवीन लेखकांच्या साथीनं. तोपर्यंत वाचत राहा. धन्यवाद.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.